हे घे खा. विसरतोयस तू सारखं. माझं लग्न झालंय आणि तुला असं वाटत असेल हे सगळं करून तू मला जिंकून घेशील तर मी नाही राहत इथं. ए एक मिनिट. ठीक आहे ताप. लाली इतकं टोकाचं बोलायची काही गरज आहे का बरं? हरकत नाही. तुला मी भरवलेलं खायचं नाहीये ना, नको खाऊस. तुझ्या हाताने खा. हे बघ, अन्नाचा अपमान नाही करायचा. मी खूप मेहनतीने बनवलंय ना. प्लीज. खरं तर तुझं लग्न झाल्याचं कळल्यानंतर मधल्या काळात मी तुझा विषय सोडला होता, पण आता नाही. तू आता मला कितीही झिडकारलंस तरी शेवटी मी तुला माझी बनवूनच राहणार. छान आहे ना? बरं तू खा, मी बाहेर आहे. काही लागलं तर मला कळव. माझ्या नवऱ्याला मला जेवढा त्रास द्यायचा होता तेवढा देऊन झालाय. आता तो परत मला फसवण्याच्या भानगडीत पडेल असं नाही वाटत. त्यामुळं आता योग्य वेळ बघून मी पुन्हा माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे. लाले, मी जे भोगलंय ते मी कधीच विसरणार नाही. खूप चुकीच्या माणसाच्या नादी लागली आहेस तू. तुला जो त्रास झालाय असं तुला वाटतंय तो त्रास काहीच त्रास नाहीये, कारण तो त्रास देणारा गोपाळ आहे, देवी सिंग नाही. आता बघ बघ, इथून पुढे रोज तुझ्या चारित्र्यावर शंका घेतली जाणार, तुझ्या अब्रूचे धेंडवडे निघणार, जे ऐकून तुला स्वतःची लाज वाटेल इतकं बदनाम करतो की नाही बघ. अशी वेळ आणतो तुला नाक घासत माझ्या समोर यावं लागेल, कारण तुला माझ्यातला खरा सैतान माहिती नाहीये. फक्त या केसमधून सुटू दे, मग दाखवतो तुला देवी सिंग नावाच्या विषारी नागाचा दंश. जैन साहेब, साहेब ते याला अभ्यासाला कोर्टाने सांगितलं होतं ना. काय गोपाळ नावाचे टेलर पुस्तकं मागवली होतीत ना, याही पुस्तकं. कायद्याचा अभ्यास करायचा आहे मला, माझी केस स्वतः लढायची, त्यासाठी मला अभ्यासासाठी पुस्तकं पाहिजेत. ही घ्या, मेहरबान कोर्टानं तुम्हाला पुस्तकं मंजूर केली. धन्यवाद साहेब. वाचाल तर वाचाल, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, ही वाक्य भिंतीवर लिहून ठेवा, मनात बिंबवून ठेवा. सराईत कैद्यांना ज्यांना जेलमध्ये दीर्घ काळासाठी राहायचंय त्यांनी ही वाक्य भिंतीवर लिहायची सवय करून घेतली पाहिजे. तुम्ही हे करून घ्या. याने वाचाल तर वाचाल, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, हे कसं मस्त रायमिक आहे ना, असं मस्त यमक आहे ना त्याच्यामध्ये. हे ऐकायला फार चांगलं वाटतं, पण आचरणात आणायला. टेलर, तुम्ही वाचलेलं तुम्हाला आठवेल का? कारण तुमची सगळी शक्ती हे कसं लपवायचं, याला कुठं लपवायचं, हिला कुठं लपवायचं, पैसे कुठं लपवायचे, सोनं कुठं लपवायचं, ह्यात सगळी व्यर्थ होते ना आपली शक्ती. टेलर, मी किती गोड, मी किती शहाजोग, मी किती साधा साधा, सगळ्यांना मी कसं आहो जाहो करतो, लालीजी लालीजी लाली, ह्यात सगळी आपली शक्ती जाते ना व्यर्थ. म्हणून म्हटलं आठवेल का आपल्याला. असो, पण आता मेहरबान कोर्टानंच तुम्हाला पुस्तकं मंजूर केली आहेत. आम्ही कोण बोलणार बापुढे. मन लावून अभ्यास करा, केस लढायची यापुढे. साहेब, लई जाड पुस्तक आहे तो,
मोठे मोठे झाले ते इंग्लिश, माझं काय लय शिक्षण नाही झालेलं. 4 भिंतीच्या शाळेत शिकण्याच्या ऐवजी मी आयुष्यातली शाळा लय शिकलोय, दुनियादारी लय शिकलोय. त्यांनीच लय शिकवलंय मला. खूप प्रयत्न करतोय ह्याच्यात वाचून, पण मी काय कळतंय का, ते असं म्हणतात ना, समुद्रात उडी मारल्यानंतर आपाप पोवायला शिकतं. बघू घेतलं वाचायला. असो, तू किती हुशार, धूर्त आणि पट्टीचा पोहणारा आहेस हे मला माहित आहे. पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाळ्यात कसं अडकवायचं हे मला आज लय उशीर झाला उठायला. युगंधरनं अजून आवाज कसा नाही दिला? युगंधर, 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 कुठे गेलाय हा? असं कसं कोंडून गेलाय मला? काय समजतो कोण स्वतःला? स्क्रू ड्रायव्हर. घरात चाबूक का ठेवला यानं? हे ह्या मुली कोण आहेत? चिठ्ठी. हा युगंधर खूप विकृत आहे. मला खूप त्रास दिलाय ह्याने. माझ्यावर जबरदस्ती केली आहे. मी ह्याचं सत्य कुणाला सांगेन म्हणून माझ्यावर पाळत ठेवायला आणि माणसं ठेवली आहेत. हा सतत मला ब्लॅकमेल करत असतो.